अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री दत्त महात्म्य अध्याय 10 कर्मविपाकशास्त्रासंबंधी हरिशर्मा विप्राची गाथा तंत्रशास्त्रासंबंधी गाथा 6 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. गुरु म्हणे परमपवित्र विष्णुदत्ताची गाथा विचित्र. श्री दत्त भगवान स्वतंत्र होती परतंत्र भावभुकेने. अद्यापि यज्ञ ज्याला तृप्ती न करती तयाला तृप्तीचा ढेकर आला. श्राद्धान्न जेविता हर्षाने तर विष्णुदत्ताच्या घरी दत्तगुरू श्राद्धाचं जेवण जेवले. तर ज्यांना यज्ञाने सुद्धा तृप्ती होत नाही अशांची तृप्ती भक्तिभावाने केलेल्या श्राद्धांनाने झालेली आहे. म्हणून मनामध्ये भावभक्ती पाहिजे तरच आपल्याला देवाची कृपा प्राप्त होते. धन्य ती सुशिला सती दत्ता जेऊ वाढी जी स्वहस्ती आग्रह करुणी निगुती दीक्षिता गती नयेही. धन्य म्हणे सुशिला की तिचं किती पुण्य की स्वतः दत्तांना जेव घालत होती, ती दत्तांना जेवायला वाढत होती. धन्य तो विष्णुदत्त ज्याचे परमशुद्ध चित्त आराधोनिया श्रीदत्त उद्धरिले समस्त कुळ ज्याने. धन्य तो ही राक्षस आपणासह विप्रास उद्धरी ऐशा परमहितास दावी तो खास परमगुरु. धन्य ते राक्षस आणि धन्य तो विष्णुदत्त म्हणे सर्वांना दत्तगुरूंची कृपा प्राप्त झाली म्हणे. श्री दत्ते विष्णुदास दत्तावर अनुग्रह केला हातवर करावया परोपकार दयेने वरविद्या दिदला. मग दत्तगुरूंनी त्यांच्यावर अनुग्रह केला आणि त्यांना विद्या हे दिलेलं आहे. ज्यावरी अनुग्रह करी तो तरे या संसारी विष्णुदत्ता समउपकारी ब्रह्मांडोदरी विरळ. मग त्यांनी ज्ञान दिलेलं होतं त्या विष्णुदत्तांना आणि मग ते आता विष्णुदत्त परोपकार करायला लागले. ग्रहभूत डचकती विष्णुदत्ता देवभीती नुरवी लोकांची खंती महामती दत्तवरे. आता देवांची सुद्धा त्यांना कृपा प्राप्त झालेली ती सर्व. आता ऐक देवगाथा पाचवी असे हे गाथा कर्मविपाकाची कथा मोक्षपंथा मिळेल. आता पाचवी कथा ऐक म्हणे गाथा. हरिशर्मा विप्र गोदावासी एक पुत्र झाला त्यासी अल्पव्यस्ता तयासी माता पितयांसी मृत्यू आला. धनी होता म्हणून तयाचे झाले लग्न परिव्याधीग्रस्त दुःखमग्न सदा उद्विग्न मनजाचे. तर हरिशर्मा नावाचा एक ब्राह्मण होता आणि गोदावासी होता, गोदातीरी राहायचा तो. तर त्याला एक मुलगा झाला पण लहान असतानाच त्या मुलाचे आईवडील मरण पावले. मग त्याचं असंच कोणीतरी लग्न करून दिलं त्याचं आणि पण तो सदा उद्विग्न असा दुःखीच असायचा मनाने आणि व्याधीग्रस्त असा दुःखमग्नच राहायचा तो. उपजताची बरोबर गुल्मरोग 13व्या वर्षी क्षयरोग 18व्या वर्षी जलोदर रोग सर्वांग निस्तेजस्क झाले. 19 वर्षे होता अतिसार कास श्वास बरोबर पुढे झाला भगंदर. मग त्रिदोषे जोर केला करिता औषध दान मृत्युंजय जप हवन ग्रहदेवांचे अर्चन करिता रोगांचे शमन न झाले. तर त्याला जन्मताच गुल्मरोग होता म्हणजे पोटातील गाठीचा रोग होता. नंतर दुसरा रोग काय झाला निस्तेजक म्हणजे काहीच उत्साहच वाटत नव्हता. नंतर त्याला जुलाबासारखा रोग झाला. नंतर खोकल्याचा श्वासाचा रोग झाला. नंतर भगंदर म्हणजे गुद व वृषण यांच्यामधील असं व्रण छिद्र ते झालं त्याला असं. आणि 19व्या वर्षी परत त्याला कफाचा वगैरे वात पित्त असा सगळा एक असा आजार होत गेला. सारखा आजारी असायचा तो. त्याची भार्या 16 वर्षाची ऐकून कीर्ती विष्णुदत्ताची येऊन पाऊली धरे त्याची सौभाग्यदान द्या म्हणे. मग ते विष्णुदत्त जे होते ज्यांना दत्तगुरूंचा वर प्राप्त झालेला होता त्यांच्याकडे ती आलेली आहे आपल्या पतीला घेऊन.
माझा पती 20 वर्षाचा, त्याला गुल्मरोग जन्माचा, क्षयरोग 8 वर्षाचा, 3 वर्षाचा जलोदर, 1 वर्षाचा जीर्णज्वर, षण्मासांचा अतिसार, 4 मासांचा भगंदर, त्रिदोष थोर वाढला आता, केले अनेक उपाय, तरी न झाले आरोग्य, मला द्यावे सौभाग्य, तुम्ही सौभाग्य दत्तभक्त. तर इतका माझ्या नवऱ्याला इतके काही आजार झालेले आहेत म्हणे, तर तुम्हीच आता मला सौभाग्य द्या म्हणे आणि माझ्या नवऱ्याला रोगमुक्त करा म्हणे, कारण तुम्हाला दत्ताची कृपा आहे, तुम्हाला काहीच अशक्य नाही म्हणे. अशी प्रार्थना करून तिचे सदनी येऊन तया विप्रा पाहून बोले वचन विष्णुदत्त. आणि मग ते येऊन बघितलं तिच्या नवऱ्याला त्या विष्णुदत्तांनी आणि सांगतायत, पूर्व पापे सर्व रोग होती, प्रायश्चित्ते पापे शमती, कर्म विपाकी हे ख्याती, ऋषी संमती अशी असे, ब्रह्मवध दोषी क्षय झाला, द्वादशाब्द प्रायश्चित्ते कीजे तयाला, देवद्रोहे गुल्म झाला, षडब्द तयाला प्रायश्चित्त, जलोदरा द्वादशाब्द, जीर्णज्वरा एकाब्द, भगंधरा एकाब्द, योजी अब्द अतिसारा. तर हे रोगराई कशामुळे होता? पूर्वजन्माचं जर पाप असेल तर हे अशा प्रकारचे रोग होतात म्हणे. तर याला फक्त प्रायश्चित्त केलं तर हे जातील म्हणे. तर क्षय झाला त्याला 12 वर्ष प्रायश्चित्त करावं लागेल, गुल्म झाला त्याला 6 वर्ष करावं लागेल, जलोदर झाला त्याला 7 वर्ष करावे लागेल, असं एक जलोदर झाला त्याला 12 वर्ष करावे लागेल, जीर्णज्वराला त्याला 1 वर्ष, भगंधराला 1 वर्ष, असे आणि अतिसाराला 1 वर्ष, असे तुला प्रायश्चित्त घ्यावे लागतील, तेव्हा हा तुझा पती बरा होईल म्हणे. पत्नी करवी विष्णुदत्त, करवी यासे प्रायश्चित्त, ज्या ज्या रोगाचे जे जे प्रायश्चित्त, ते करिता तो रोग जाई. मग त्याच्या पत्नीने हे सर्व व्रत करून एक रोग त्याचा घालवलेला आहे. त्रिदोषावरी रसायन देता त्याचे निरसन, झाले तेव्हा तो ब्राह्मण, बैसला उठवणे सुखाने. आणि मग त्याला त्रिदोषावर पण त्यांनी एक रसायन त्याला प्यायला दिलं, औषध दिलं त्याला प्यायला, आणि मग तो उठून बसला. त्याचे हृदय स्पर्शोन विष्णुदत्त मंत्र म्हणून, तया देई आशीर्वचन, मनी स्मरोनी श्रीदत्ता. आणि त्याच्या हृदयाला हात लावून मंत्र म्हटला आणि मग आशीर्वाद दिलेला आहे दत्तगुरूंचा त्याने. मग त्या द्विजा आरोग्य, आयुष्य, प्रजा, ऐश्वर्य, यश, दिव्यगती, वीर्य मिळाले, औदार्य विप्रकवरे. आणि मग तो ब्राह्मण त्याला आयुष्य मिळालं, ऐश्वर्य मिळालं, मुलंही झाले आणि अशा प्रकारे तो सुखी झाला. दत्तपदी दृढभक्ती मिळाली, उत्तम मुक्ती, निर्मळ झाली मती, मंत्रशक्ती अशी हे. विप्रश्री म्हणे विष्णुदत्ता, त्वा सौभाग्य दान दिले आता, यथेच्छ घे ही वित्ता. विष्णुदत्त नको म्हणे. मग ती म्हणे, माझ्या पतीला तू एवढं सुख दिलं, एवढं निरोगी केलं म्हणे, तर आता काहीतरी दक्षिणा घ्या म्हणे, असं ती म्हणायला लागली. मग ते विष्णुदत्त म्हणतात, तू केवळ माझी कन्या होतसी निश्चय विश्वमान्या, पतिसेवेने हो धन्या, तुम्हा अन्य गती नाही. तर तू माझ्या मुलीसारखी आहे आणि तुझ्याकडून मला काहीच नको, म्हणून तुम्ही सुखाने राहा, पतीबरोबर तुम्ही आनंदाने संसार करा, हेच म्हणे मला पावलं, असं त्यांनी सांगितलं. स्वप्नी ही परपुरुषा न देखेती, जाणते उत्तम सती, बंधू समान नरा देखेती, मध्यम सती जाणावी. तर तू तुझ्या पती समवेत सती म्हणून राहा म्हणे, सुखी म्हणून राहा, पतिव्रता हो म्हणे त्याची तू. कारण जी परपुरुषाला स्वप्नात सुद्धा बघत नाही ती उत्तम सती असते म्हणे. स्वप्नी ही परपुरुषा न देखेती, जाणते उत्तम सती, बंधू समान नरा देखेती, मध्यम सती जाणावी. आणि दुसऱ्या पुरुषाला पाहून ती त्याला भावासारखं मानते, ती मध्यम प्रकारची सती म्हणे. परपुरुषा पाहुनी उपजे काम जरी मनी, राहे प्रयत्ने आवरुणी, कनिष्ठ सती ती जाण. परक्या पुरुषाला पाहून जिच्या मनामध्ये कामवासना जागृत होते ती कनिष्ठ जातीची म्हणे सती. परपुरुषा भोगी नारी, ती जारिणी निर्धारी, ती विधवा होई जन्मांतरी, पुन्हा पुन्हा निश्चित. आणि परपुरुषाजवळ जी जाते आणि
वाईट कर्म करते ती जन्मजन्मांतर तिला वैधव्य प्राप्त होतं म्हणे. प्रत्येक जन्मात तिला वैधव्य प्राप्त होतं. जी जारम कर्म करी ती कुलत्रय घाली रौरव रौरव घोरी स्वयही नरकी कष्टभारी भोगी ती नारी दुर्भगा. आणि जे जार कर्म करतात परपुरुषाबरोबर राहतात तर त्या स्त्रिया त्या 3 कुळांचा नाश करतात. 3 कुळं कोणते? एक वडिलांचं कुळाचा नाश करते, दुसरं स्वतःचं म्हणजे ज्या घरी ती पतीचं कुळ, तिच्या वडिलांचं कुळ आणि मामाचं कुळ अशा 3 कुळांचा ती नरकात घालते. 3 कुळांना नरकात घालते म्हणे. यास्तव साध्वी तू आता धरी पतीच्या चित्ता स्वप्नेही न सोडी सद्वृत्ता मिळेल सुभगता अखंडित. आणि मग अशा प्रकारे तू जर तुझ्या पतिव्रता होऊन राहिली तर तुला सौभाग्य तर लाभेलच म्हणे आणि तुला मोक्ष मिळेल आणि भवसागर तरुण जाशी म्हणे तू. असा उपदेश करुणी निस्पृह तो ये स्वभवनी कर्मविपाक शास्त्रे करुणी रोग जाऊनी ये सद्गती. आणि मग यांनी विष्णुदत्तांनी तिला अशा प्रकारे उपदेश केलेला आहे आणि आपल्या घरी परत आलेली आहे. प्रायश्चित्ते रोगनाश मग आरोग्य दे रस तसा शास्त्रे होता अविद्यानाश प्रबोध ब्रह्मरस देतसे. जरी फळाची लालूची शास्त्री दाविली साची ती मनाम वळवयाची युक्ती शास्त्राची जाणावी. एक पुत्र बहुगोड खाता रोगी झाला त्याची माता त्या निंब पाजी तो तत्वता न पिये माता तया बोले. तर एक मुलगा होता म्हणे, त्याला रोग झालेला होता. त्याने काही खाल्लं का तो खूप गोड खायचा, पण त्याला रोग झाला. त्यानंतर त्याच्या आईने त्याला लिंबाचा रस पाजला, पण तो पित नव्हता. त्यावेळेला त्याच्या आईने काय सांगितलं त्याला? बाळा निंब जरी कडू हा पिता तुला देईल लाडू हे ऐकता निंबरसाचा गडू पिये तो लाडू मिळेल म्हणून. आणि त्याला परत गोड खायची इच्छा झाली. त्याच्या आईने सांगितलं तुझं हे रस प्यायला लिंबाचा कडू लिंबाचा रस प्यायला तर तुला मी लाडू देईल. आणि लाडूची लालूच दाखवल्यावर त्याने तो रस पिऊन घेतला. पण त्याच्या आईला माहिती होतं गोड खाल्ल्याने याला अजून त्रास होईल, म्हणून तिने त्याच्या हातातून युक्तीने लाडू काढून घेतला. तो हाती लाडू देऊनी अपत्य होईल म्हणून युक्तीने घे काढूनी त्यापासून दयाळू माय. लड्डुका सारखे गौण फळ आरोग्य हे मुख्य फळ भवार्थ हा जेवी रोगी बाळ श्रुती कनवाळू माते परी. तर लाडूसारखं आरोग्य हे काय आहे? हे मुख्य फळ आहे. आणि भवार्थ म्हणजे संसाराने पिढलेला कोण असतो? म्हणजे आपण संसार सागरातला बाळ कोण आहे? तर आपण आहे म्हणे. आणि श्रुती म्हणजे वेदमंत्र जे काय आहेत ते काय आहेत? तर ते आपल्या आईसारखे आहेत म्हणे. ते आपल्याला तारून नेतात. शास्त्र नव्हे स्वर्गार्थ नव्हे हे वशीकरणार्थ नव्हे कामभोगार्थ शत्रुघातार्थ नव्हे हे. तर शास्त्र हे काय आहे? शेवटी हे एखाद्या स्वर्गाप्रमाणे चांगलं आहे म्हणे, की ते किंवा कोणाला वशीकरण करत नाही. किंवा कामशास्त्र जरी असतं तर ते फक्त कामभोगासाठीच नसतं किंवा शत्रूचा नाश करण्यासाठीच नसतं म्हणे. शास्त्र बुद्धी शुद्धी करी युक्तीने भ्रम निवारी एतदर्थ अविधारी 6वी गाथा बरी असे. तर शास्त्र हे काय असतं? शेवटी हे शुद्ध बुद्धीचं एक लक्षण आहे म्हणे आणि त्याच्याने आपल्या मनातला भ्रम निघून जातो. अशा प्रकारे ही 6वी कथा संपूर्ण झाली. सह्याद्रीचे उत्तरेस 5वी कथा संपूर्ण झाली. आता सह्याद्रीचे उत्तरेस विप्र एक करी वास एके दिनी मित्राने त्यास आपल्या गावास पाचारिले. तर सह्याद्रीच्या उत्तरेला एक ब्राह्मण राहत होता. आता पुढची कथा आहे. सह्याद्रीचे उत्तरेस विप्र एक करी वास एके दिनी मित्राने त्यास आपल्या गावास पाचारिले. त्याची भार्या स्वरूपा असे ती असी तो सांगत असे मला मित्राने पाचारिले असे 1 मास राहावया. तर तो त्याच्या पत्नीला सांगतो. त्याची पत्नी खूप सुंदर होती. तिला त्याने सांगितलं की मला माझ्या मित्राने 1 महिनाभर राहायला बोलवलेलं आहे, तर मी जातो म्हणे. आता त्वा सुखे राहावे घरी मी येईन मास लोटल्यावरी. ते ऐकून या नारी पाथे त्या करी देत असे. ते घेऊन तो निघाला. ती श्री स्नाना आली नदीला मार्गी अश्वत्थी झोटिंग बैसला. तेने ती अबला देखली. आणि मग त्याने तिचा जो पती होता तो त्या मित्राकडे चाललेला आहे दुसऱ्या गावाला आणि तिने त्याच्याबरोबर वाटेमध्ये काही खायला प्यायला असेल
ते दशम्या वगैरे त्याच्या डबा करून दिलेला आहे. आणि पतीने गेल्यानंतर ती नदीला आंघोळीला चाललेली आहे. तर रस्त्यामध्ये एक पिंपळाचं झाड होतं, त्याच्यावर एक झोटिंग बसलेला होता. त्याने त्या स्त्रीला बघितलं. ब्रह्मचारी दशेत जो मरे कामार्थ, तो होय झोटिंग भूत कामलंपट दुर्धर्ष. तर ब्रह्मचारी असताना जो मरण पावतो त्याच्या मनामधले कामवासना तशीच राहते आणि त्याच्याने तो झोटिंग बनतो. झोटिंग म्हणजे खवीस म्हणतात त्याला. तर तो झोटिंग, तर तो बसलेला होता त्या पिंपळाच्या झाडावर आणि त्यांनी ह्या स्त्रीला बघितलं. भूत वर्तमान ज्ञान भूताला येते स्पष्ट कळून, तिचा पती गेला हे जाणून, पतीसा होऊन ये घरी. तर ह्या भूतांना भूत म्हणजे भूतकाळातलं, वर्तमान काळातलं आणि भविष्य काळातलं सगळं यांना समजत असतं. म्हणून त्याला ते कळालं की हिचा पती गावाला गेलेला आहे. म्हणून त्याने तिच्या पतीचा वेश घेतला आणि आलेला आहे तो. त्याची भार्या पतिव्रता नेने तयाची कपटा, पती आला जाणून तत्वता, हास्यवदने पुढे आली. तर तो घरी आल्यानंतर तिला असं वाटलं हा माझा पतीच आलेला आहे. म्हणून ती त्याला सामोरी गेली आणि हसून त्याचं स्वागत केलेलं आहे. तया आसन देऊन पाद प्रक्षाळन करून, ते तीर्थ शिरसा वंदून, वायू घालून श्रमवारी. तिने त्याला आसन दिलं बसायला आणि पाणी प्यायला दिलं. पाय धुतले त्याचे, नमस्कार केला आणि त्याला वारा घालत बसले त्याचा श्रम निवारण होण्यासाठी. मंद मंद वाक्ये बोले करीत त्वरिता का आगमन झाले, किंवा अपशकुनी पाहुणी फिरविले काढी येले प्रस्थान. तर तुम्ही त्या गावाला निघाले होते म्हणे, मग तुम्ही असे मध्येच का परत आला, अर्ध्या वाटेतून का परत आले तुम्ही, असं ती मंद स्वरात विचारत होती. तुम्हाला रस्त्याने काही अपशकून झाला का बा? आपण म्हणतो काही मांजर आडवं गेलं, कावळा बोलला, काहीतरी असे तिला अपशकून झाले का, असं म्हणून तुम्ही परत आले का म्हणे गावाला न जाता. किंवा माझ्या स्नेहामुळे प्रवासी मन नवळे, पतीचे मन विरहे वाळे, तुम्हा कळे हे यथार्थ. का माझ्या प्रेमामुळे तुम्हाला जावंसं वाटलं नाही म्हणे, असं म्हणून ती त्याला विचारते. म्हणून तुम्ही परत आले का, असं ती त्याला गोड बोलून विचारते आहे. मग तो कपटी काय बोले, ज्याकरिता मी गमन केले, ते मार्गी जवळची भेटले, त्यांनी फिरविले माघारा. अगं म्हणे मी ज्या मित्राकडे चाललो होतो तो मला अर्ध्या रस्त्यातच भेटला आणि त्यांनी सांगितलं की बा आता तू नाही आला तरी चालेल. तर मी ज्या कामाकरता गेलो होतो ते काम अर्ध्या रस्त्यात झाल्यामुळे मी परत आलो म्हणे घरी. अशी ऐकवणी त्याची उक्ती, म्या मागे फिरवली गती, पुन्हा जाऊ मासांती, व्यर्थ तुला वियोगार्थी का द्यावी. तर म्हणे आता मग मी तर आलो आहे म्हणे परत, आणि वाटलं तर परत 1 महिना मी जाईल म्हणे, तुला कशाला विरहात ठेवू म्हणे, असं म्हणून मी परत आलेलो आहे, असं ते झोटिंग सांगतो. असे हे कपट्याचे वचन तिने सर्व ऐकून, ते यथार्थ मानून करी तत्सेवन निष्कपटे. अशी तिशी वश करून, तो झोटिंग दुर्जन, तिशी रमे अनुदिन, पती समान होनी. आणि अशा प्रकारे तो झोटिंग तिच्याच घरी राहायला लागला आणि तिच्याशी पतीसारखाच व्यवहार करायला लागला. रात्रीकरिता संग तिचे चुरले सर्वांग, परी त्याचा पुराण हो भोग, ज्याने भंग सुरत युद्धी. त्याचे बळदांडगेपण भोग शक्ती दारुण, विकारही विलक्षण, जाणूनिशी न पावे ती नारी. आणि तो रात्री तिच्याशी संग करायचा पण त्याची इच्छा कधी पूर्णच होत नव्हती आणि त्यामुळे ती एकदम शिनायला लागली, थकून जायला लागली. ती नारी खिन्न होनी विचार करी आपुले मनी, भोग न देता धर्महानी, देता ग्लानी येतसे. आणि तिला असं वाटायचं मी याला नाही म्हटलं तर माझ्या पातिव्रत्यामध्ये भंग होतो म्हणे, आणि मग काय करावं असं म्हणून ती दुःखी झाली. असे चिंतुनी हो दुःखित, त्याविषयी संदेह वाटत, परी सांगावया लाजत, हा अनर्थ इतरांप्रती. त्याच्याविषयी तिच्या मनात शंका यायची, हा असा का करतो, पण बाहेर लोकांना किंवा मैत्रिणींना सांगायला तिला बाहेर कोणाला सांगायला लाज वाटायची, कसं सांगावं व. प्रत्यही सर्व रात्र तिला भोगिता, न तया नये तृप्तता, तिये आली कृशता, तव मास लोटता पती आला. तो द्वारी पातला, तव स्वसमान एक दारी दे बैसला, तो त्याने पाहिला संदेह झाला तयाशी. अशा प्रकारे ती सर्व सहन करत होती आणि 1 महिना झाला आणि तिचा खरा पती होता तो परत आलेला आहे. आणि त्यांनी पाहिलं की त्याच्या दाराशी त्याच्यासारखाच एक बसलेला होता.
विप्र म्हणे तू कोण, माझे रूप घेऊन माझे घरी राहून कापट्य करून साचा होशी. झोटिंग बोले तया लागुनी, मी प्रख्यात घरधनी, तू कोण आलासी कोठुनी, माझे रूप घेऊन कपटिया. तर तो म्हणे तू माझ्या घरी कोण राहा. तिचा खरा पती होता तो म्हणे तू कोण आहे, तू माझ्या घरी का येऊन राहिला. आणि उलटं तो झोटिंग सांगायला लागला मी खरा घरधनी आहे म्हणे, तू कशाला इथं आलेला आहे, तू कोण आहे, तू माझं रूप घेऊन आला. असं तो उलटं त्यालाच बोलायला लागला. तू कपटी मनसी, असे परस्पर भांडती, तेथे ग्रामस्थ लोक येती, तेही भुलती तया पाहता. आणि मग तो त्याला कपटी म्हणायचा, तो त्याला कपटी म्हणायचा. असं करत करत त्यांच्या दोघांमध्ये भांडण सुरू झालं आणि गावातले लोक पण गोळा झाले आणि काय चाललेले म्हणून बघायला लागले. दोन्ही दिसती समान, खरा खोटा निवडी कोण, त्यांचे भांडण दारुण, निवारील कोण कसे. विप्र म्हणे सर्वांसी, घरातून दवडा यासी, तो म्हणे दारातून यासी, घालवा तुम्ही ग्रामलोक. आणि मग दोघं एकमेकाला कपटी कपटी म्हणायला लागले. गावातले लोक बघायला लागले, त्यांनाही कळत नव्हतं की खरा कोण आहे खोटा कोण आहे. मग तो ब्राह्मण सांगायला लागला की याला माझ्या घरातून काढा म्हणे, हा कोण आहे. तो लोकांना सांगायचा याला घरातून काढा. माझी नारी सुंदर, भोगीन म्हणतो हा पामर, करुणी आला रूपांतर, परी मी घर न सोडायची. मग ते भूत म्हणायला लागलं का ही माझी बायको आहे म्हणे, मी इथंच राहिला आणि हे घर माझं आहे, मी काही हे घर सोडणार नाही. जरी करील हा बलात्कार, तरी मारीन मी ठार, हे ऐकून ते नर काहीच उत्तर न देती. आणि तो लोकांना सांगायला लागला याने जबरजबरी घरात घुसला म्हणे, तर याला मी मारूनच टाकेल. असं म्हणून लोकांनाही, गावातल्या लोकांनाही प्रश्न पडला, कोणीच काही बोलत नव्हतं. सासू सासरे विप्राचे, येऊनी पाहती रूप त्याचे, ते म्हणती विष्णू दत्ताचे, घरी न्यावे या दोघा. मग त्या ब्राह्मणाचे सासू सासरे आले, त्यांनी बघितलं आणि मग त्यांनाही प्रश्न पडला काय करावं. मग ते म्हणे हे विष्णू दत्त जे आहेत, दत्ताची कृपा ज्यांना लाभलेली आहे त्यांच्या घरी यांना दोघांना घेऊन जा म्हणे. जेने आराधिला दत्त, सर्वज्ञ तो विष्णू दत्त, सर्वांचे ओळखी चित्त, तो निश्चय करील. आणि जे काय न्याय आहे ते विष्णू दत्तच करतील म्हणे, कारण त्यांच्यावर दत्तगुरूंची कृपा आहे. मानले हे वचन सर्वांस, सर्व म्हणती त्या दोघास, घेऊन या श्रीयस, विष्णू दत्ता भेटू चला. चला म्हणे या दोघांनाही घ्या, त्या स्त्रीला पण घ्या बरोबर आणि विष्णू दत्तांकडे जाऊ म्हणे. मग सर्व निघाले तिकडे विष्णू दत्तांना भेटायला. तेही बरे म्हणून श्रीयसी पुढे करून, तेही दोघे निघून विष्णू दत्ता येऊनी भेटले. सर्व वर्तमान ऐकून, सत्कारे सर्वा बसवून, झोटिंगालाही ओळखून, बोले वचन विष्णुदत्त. ते तिथं गेल्यानंतर विष्णुदत्तांनी पहिलेच ओळखलं की याच्यामध्ये खरा कोण आहे आणि झोटिंग कोण येते. अवस्था वय रूपशील, स्वर वर्ण आकार सकळ, नाम गोत्र आणि कुल, सांगा आपुले दोघेही एकच बोलत. तया म्हणे विष्णुदत्त, यात काय करावे निश्चित, आता उपाय मी करतो. मग तुमचं नाव काय, तुमचं कुळ गोत्र सर्व विचार दोघांना, दोघंही सारखंच उत्तर द्यायचे. पण विष्णुदत्तांनी ओळखून घेतलं. मग त्यांनी सांगितलं तुम्ही शांत बसा म्हणे, सगळं मी बरोबर आता उपाय करतो म्हणे याच्यात. जे करीन प्रमाणेसी, ते मान्य होईल लोकांसी, क्षमा मागतो तुम्हासी, सभ्य म्हणून बहुत बरे. असे बोलणी विप्रमस्तकी, श्वेतमुद्रा तो रेखी, लाल मुद्रा भूतमस्तकी, मंत्रे रेखी सुव्यक्त. आणि मग त्यांची खून पटावी म्हणून एकाच्या जो ब्राह्मण होता त्याच्या कपाळाला पांढऱ्या रंगाचं गंध लावलं आणि भूत होतं त्याच्या कपाळावर लाल रंगाचं गंध लावलेलं आहे. लोका म्हणे मुद्रेवरून, चित्ती धरा तुम्ही खून, मंत्रित मुद्रा बदलून, न टाकवेल भूताला. मी ज्या काही खुना केलेल्या आहे म्हणे, यांच्या कपाळावर गंध लावलेलं आहे, तर या भूताला काही बदलता येणार नाही आहे म्हणे. म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा कोण भूत आहे कोण मनुष्य आहे असं. असे बोलुनी विष्णुदत्त, विप्रा बोलावुनी पुसे व्यक्त, भांडी वस्त्रे धन घरात, काय आहे तर सर्व सांग. जो त्या स्त्रीचा खरा पती होता त्याला विचारलं तुझ्या घरामध्ये भांडे धन कपडे वस्तू काय काय आहे त्या सगळ्या मला सांग म्हणे. स्त्रियेच्या गुप्त खुना सर्व सांग तू ब्राह्मणा, ब्राह्मण म्हणे यथार्थ जाना, न सांगवेल पात्राधिक. स्त्रियेच्या बाह्य खुना ठाऊक असती आपणा, याहुनी गुप्त खुना नेने म्हणे सभेत. तर तो सांगायला लागला म्हणे अहो घरामध्ये भांडे काय आहे कपडे काय हे मला काही सांगता येणार नाही, आणि माझ्या पत्नीच्या अंगावर ज्या ज्या काही खुणा आहेत बाहेर दिसतील त्या तुम्हाला सगळ्यांना दिसताच आहेत, पण तिच्या गुप्त खुणा मी सर्वांसमोर सांगू शकत नाही म्हणेन. भूत सांगे पात्र वस्त्र धन,
पात्रांचेही वजन, म्हणे घराच्या इटाही जाण, सांगेन जरी पुसाल. तर मग त्या भूताला विचारलं. त्याने सांगितलं, घरात किती भांडे, किती वजनाचे, काय काय कपडे आहेत, काय काय आहे नाही, हे सगळ्यांचं सर्व मी सांगतो म्हणे. त्याने सांगितलं. आणि ह्या घराला विटा किती आहेत त्या पण सांगतो म्हणे. बाह्यांतर खुना स्त्रियेच्या, सांगता मनी सभ्यांच्या, शंका आली बोलती वाचा, हा नसाचा यथार्थ. हा काही घाबरला नाही सांगायला, याने सर्व सांगून टाकलं स्त्रीच्या खुना पण. विष्णुदत्त म्हणे तयासी, या पंचक्रोशी क्षेत्रासी, प्रदक्षिणा करून या आम्हापाशी, पूर्वी येईल त्यासी सत्य मानू. तर ठीक आहे म्हणे, आता हे सगळं झालेलं आहे, पण आता ह्या पंचक्रोशीमध्ये जो प्रदक्षिणा करून आधी येईल तो खरा असं मी मानतो म्हणे. तेव्हा वाटतो सभ्य पुस्ती खुना तया, तो यथार्थ सांगे तया, ते म्हणती हे तो मनुष्या, घटिकेमध्ये न घडेल. विष्णुदत्त म्हणे तयासी, पंचक्रोशी क्षेत्रासी, प्रदक्षिणा करून या मापाशी, पूर्वी येईल त्यासी सत्य मानू. बरे म्हणून दोघे जाती, घटकेने पिशाचय मागुती, म्हणे प्रदक्षिणा करुणी क्षेत्राप्रती, तुम्हाप्रती प्रथम आलो. सभ्य पुस्ती खुना तया, तो यथार्थ सांगे तया, ते म्हणती हे तो मनुष्या, घटिकेमध्ये न घडेल. तर ह्या पंचक्रोशीतल्या क्षेत्राला प्रदक्षिणा घालणं एका घटकेमध्ये काही शक्य नाही. तर तो पिशाच एका घटकेत परत आला आणि त्यांनी सांगितलं कुठे काय आहे, कुठे काय नाही आहे, ते सर्व त्यांनी सांगितलं. तेव्हा सगळ्या लोकांना वाटायला लागलं हे काही मनुष्याचं काम नाही, एका घटकेत परत येणं असं. तेव्हा वाटतो हा भूत, दोन प्रहरांनी विप्रयेत, काही काही खुना सांगत, ते यथार्थ सभ्य म्हणती. आणि जो मनुष्य होता तो 2 तासांनी परत आला आणि सांगायला लागला की काही खुणा मला आठवतात, काही नाही आठवत म्हणे. मग ते लोकांना वाटलं की हा मनुष्य आहे. विष्णुदत्त म्हणे ह्या पर्वती, सिद्ध किती वस्ती, पुसोनी त्यांच्या नामगोत्राप्रती, पर्वता प्रदक्षिणा करावी. मग आता हा जो पर्वत आहे त्याच्यावर सिद्ध किती राहतात म्हणे, त्यांचं नाव गोत्र सगळं विचारून या आणि ह्या पर्वताला प्रदक्षिणा करून या म्हणे दोघंजणं. प्रदक्षिणा करून जो भेटेल पूर्वी येऊन, सत्यपणा त्यावरून आम्हा कळवून येईल. प्रदक्षिणा करा आणि जो आधी येईल त्याच्यावर मला कळेल म्हणे कोण खरं आहे ते खोटं आहे. असे ऐकूनी वचन दोघे जाती निघून, लोटिता घटिका 2 प्रदक्षिणा करुणी भूताला. 24 तासामध्ये 1 मिनिटाचा म्हणजे तो आला लगेच परत. भूत लगेच प्रदक्षिणा करून आला. यथास्थिती सर्व सांगे, विप्र 5 प्रहरांनी ये. आणि तो एका तासातच परत आला आणि हा 7.5 घटकांनी आला परत ब्राह्मण. आणि तो सांगायला लागला, यथास्थित सर्व सांगे, विप्र 5 प्रहरांनी ये, मागे विष्णुदत्ता प्रति सांगे, न भेटले सिद्ध कोणी. तर तो 1 तासातच परत आला भूत आणि सांगितलं कोण कोण राहतं, काय काय राहतं. आणि हा 5 तासांनी आला आणि सांगितलं मला कोणीच भेटलं नाही म्हणे सिद्ध. हे ऐकता विप्राचा विश्वास, झाला सर्व सभासदांस. विष्णुदत्त म्हणे त्यास, परीक्षा एक शेष राहिली. मग सर्वांना कळून चुकलं, जो पटकन येतो तो भूत आहे आणि जो हळूहळू येतो तो मनुष्य आहे असं म्हणून सर्वांनी ठरवलं. आणि मग विष्णुदत्तांनी सांगितलं की आता एकच परीक्षा राहिली म्हणे. असे म्हणून लोखंडाची झारी, विष्णुदत्त तया पुढे करी, म्हणे हिच्या मुखाने जाऊन अंतरी, तोटीने बाहेर निघावे. तर एक झारी होती, त्या झारीमधून सांगितलं की हिच्या तोंडातून मध्ये घुसायचं आणि तोटीने बाहेर निघून दाखवायचं म्हणे. असं सांगितलं, त्या लोखंडाच्या झारीमध्ये घुसायचं म्हणे. असे म्हणून स्वांगरक्षा करी, भूतमुखाने प्रवेश करी, विष्णुदत्त मंत्र उच्चारी, आच्छादित करी दोन्ही तोंडे. आणि मग ते भूत लगेच आनंदित झालं आणि पटकन त्यांनी स्वतःच्या शरीराची आकुंचन करत त्या ह्याच्याने तोंडाने झारीमध्ये प्रवेश केला त्या भूताने. आणि झारीतून निघणार, तोटीतून बाहेर निघणार तेवढ्यात या विष्णुदत्तांनी मंत्र उच्चार करीत 2 तोंड बंद करून टाकले. तोटी मुख बंद होता, मार्ग न मिळे भूता. हे कृत्य पाहता सर्वांना आनंद झाला. उचलता जड झाली झारी, ती गाडीली पर्वतावरी. तो आनंद सर्वांतरी, न माये त्यावर भक्त बोले. आणि मग ते झारीचं 2 तोंड मंत्राच्या ह्याच्याने सामर्थ्याने त्यांनी बंद करून टाकले. आणि ती झारी एवढी जड झाली होती की ती उचलता जड होऊन गेली, उचलवत नव्हती, एवढी जड झाली. आणि मग सर्वांनी ती झारी उचलली आणि एका पर्वतावर जाऊन अशी खोल गाडून टाकली.
येताच ओळखीला भूत, उचलता जड झाली झारी, ती गाडली पर्वतावरी, तो आनंद सर्वांतरी, न माये त्यावरी भक्त बोले, येताच ओळखीला भूत, एकाएकी करिता निगृहीत, माझ्यावरी समस्त दोष निश्चित ठेवतील. मग विष्णुदत्त सांगायला लागलं ते मी त्याला आल्या आल्या ओळखलं होतं म्हणे, परंतु हा अन्याय होईल म्हणे त्याच्यावर, आणि लोकही म्हणतील की लगेच कसं काय न्याय केला बा, लगेच कसं काय याला भूत ठरवलं, म्हणून मी हे सर्व परीक्षा घेतली म्हणे. म्हणून हा यत्न केला, सर्वांचा संशय फिटला, झोटिंगही बद्ध झाला, सोडविली अबला ब्राह्मणी, आणि तो झोटिंग पण बांधला गेला म्हणे, आणि त्याच्या तावडीतून त्या बाईची सुटका झाली. शास्त्रकर्मे करुण अज्ञानाचे करती निरसन, तेने संशय जाऊन आत्मज्ञान जेवी होते, तसा करिता हा उपाय. प्रथम झाला संशय, दुसरे गेले वेळी केला संशय, झाला निश्चय तिसरे वेळी, आता कोणी शब्द न ठेविल, आता भूतही न सुटेल, साध्वीलाही दोष न लागेल, माझा बोल निश्चित. आणि आता मी ह्या शास्त्राप्रमाणे सर्व उपाय केलेला आहे, आणि आता सगळ्यांचा संशय पण दूर झालेला आहे, आणि हिच्यावर पण कोणी दोष ठेवू नका म्हणे, आणि तुम्ही आनंदाने राहा. ऐकोनी असे वचन, साधू साधू म्हणून लोकजाती निघोन, सश्रीक ब्राह्मण वंदन करी, आणि लोक म्हणायला लागले धन्य धन्य म्हणे ते वेद हे सर्व ब्राह्मण, की ज्यांच्यामुळे या आपलं विष्णुदत्त ब्राह्मण यांच्यामुळे झोटिंगही गेला, आणि यांचा संसार पण आता मार्गी लागला म्हणे. म्हणे माझे अरिष्ट घालविले, झोटिंगाचे बंधन केले, माझे घर मला दिदले, यश गाजविले हे जगी, तुम्ही भगवत भक्त समर्थ, तुम्हा मुळीच नाही स्वार्थ, तुमचे जिने परार्थ, सार्थकता हीच असे. तर तुम्ही हा परोपकार करतात हे मोठं काम आहे म्हणे, आणि हीच तुमची सेवा आहे म्हणे भगवत भक्ती. असे म्हणून दंपती वंदिती, निरोप घेऊन घरी जाती, गुरु म्हणे इंद्रापती, शास्त्रे जाती संशय, तंत्रशास्त्रे करुण होता भ्रम निरसन, सत्य कळले हे तसेच जाण, ब्रह्मज्ञान होत असे. असं म्हणून हे जे शास्त्र आहे तर ते पाहिजेच म्हणे, या शास्त्रांनी सगळ्याचा प्रश्न सुटतो म्हणे. इति श्री परमहंस वासुदेवानंद सरस्वती कृते श्री दत्त महात्मे दशमोऽध्याय गौडः. श्री गुरुदत्तार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.